नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहिलं की 1990ला नागरिक संघटनेतील 3 सदस्य या गटातून फुटून जगताप गटाकडे गेले आणि त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष गिरधरदास देवी यांच्यावरती अविश्वास ठराव आला आणि जगताप गटाचे युसुफ नालवंत हे नगराध्यक्ष झाले होते. पण त्यानंतर 1 वर्षातच 1991ला निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये पुन्हा नागरिक संघटनेनं आपलं सत्ता केंद्र आपल्या ताब्यात घेतलं आणि गिरधरदास देवी हे पुन्हा एकदा नगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर जी निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थानं आताच्या ज्या निवडणुका सुरू आहेत, ज्या निवडणुकीमध्ये थोडासा पैसा, थोडीशी पार्टी, थोडंसं धाकधपटशा हे जे सुरू झालेलं दिसतंय, त्याची खरी सुरुवात 1 डिसेंबर 1996ला जी नगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हापासून सुरुवात झाली आहे. त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच गमती झाल्या. ती निवडणूक जी झाली ते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पूर्ण युती आणि चाणक्य नीती वापरून त्यांनी ती निवडणूक जिंकलेली होती. त्यावेळेला ती जी निवडणूक झाली ती 17 प्रभागामध्ये झाली होती आणि यावेळेला नागरिक संघटना आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये विभाग झालेला होता. म्हणजे भारतीय जनता पार्टीने स्वतःचे उमेदवार त्यावेळेला उभे केले होते, नागरिक संघटनेपासून वेगळे झाले होते आणि भाजपा नागरिक संघटनेतून वेगळा झाल्याचा फटका नागरिक संघटनेला बसला. एवढंच नाही तर या निवडणुकीत आणखी एक गोष्ट घडली की आपण जर पाहिलं तर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कैलासवासी नामदेवरावजी जगताप यांनी हस्तक्षेप केलेला नव्हता. तर अण्णासाहेब जगताप हे नगरपालिकेचं सर्व नेतृत्व करत होते आणि त्यांची असणारी एक जनसेवा आघाडी होती. तर 1996च्या निवडणुकीमध्ये अण्णासाहेबांची जनसेवा आघाडी ही पूर्णतः जगताप गटामध्ये विलीन झाली आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याबरोबर DP जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी एकत्र आले. एवढंच नाही तर त्या निवडणुकीला जनसेवा आघाडी, जगताप गट, शिवसेना आणि विशेष सावंत गट हे एकत्र आले आणि भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपाने 17 पैकी 6 जागेवर उमेदवार उभे केले होते. एवढंच नाही तर या निवडणुकीमध्ये 9 जण अपक्ष उमेदवार उभे होते. या सर्व गडबडीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की जगताप गटाने सहज 17 पैकी 14 जागा जिंकल्या आणि 2 जागा शिवसेनेच्या व 2 जागा सावंत गटाच्या आल्या. 1996च्या निवडणुकीत प्रथमच सावंत गटाने स्वतःच्या नावाने प्रथमतः निवडणूक लढवली होती आणि आता या वेळेला म्हणजे 2025मध्ये स्वतःच्या गटावरती नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार उभे केले आहेत. हे आपल्याला नव्यानं अनुभवायला मिळते. या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर जगताप गटाचे पुतलाबी नालवंत, ॲडव्होकेट DP जगताप, निवृत्ती घोलप, मुकुंद कांबळे, शिवसेनेच्या बेबीताई कटारिया, मंगल ननवरे, सावंत गटाचे ज्ञानेश्वर मोरे, अजिज तांबोळी हे निवडून आले होते. या निवडणुकीत जगताप गटाचे रतनचंद जोशी, बाबूकाका हे नागरिक संघटनेचे नेते तत्कालीन गिरधरदास देवी यांना पराभूत करून निवडून आले होते. अपक्ष म्हणून निर्मला लोणकर तर नागरिक संघटनेकडून बाळासाहेब घोलप व आशा बोकन हे 2च उमेदवार निवडून आले होते. पराभूतामध्ये श्रीदेवी यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष ईश्वरलाल परदेशी, कौशल्य काकी परदेशी, सोमनाथ चिवटे, बलवीम राकुंडे हे उमेदवार त्यावेळेला पराभूत झालेले होते. म्हणजे त्या निवडणुकीचं जे वैशिष्ट्य होतं ते वैशिष्ट्य म्हणजे जगताप गटानं शिवसेना, सावंत गट आणि जनसेवा आघाडी अशा पद्धतीनं युती केल्याचा फायदा त्यांना झालेला होता. आणि त्यावेळेला जे नगराध्यक्ष झाले ते 16वे नगराध्यक्ष म्हणून 17/12/1997ला ॲडव्होकेट DP जगताप हे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर 17वे नगराध्यक्ष म्हणून जगताप गटाच्या आणि
पहिल्या नगराध्यक्षा, महिला पहिल्या नगराध्यक्ष म्हणून सौ सुशीलाताई रामभाऊ आगलावे या निवडून आल्या होत्या. तर त्यानंतर 18वे नगराध्यक्ष म्हणून 17/12/98ला ज्ञानेश्वर सत्ताप्पा मोरे हे सावंत गटाचे प्रतिनिधी होते आणि ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मात्र नगराध्यक्ष पदाची परंपरा बदलल्याने जनमतातील नगराध्यक्ष म्हणून सन 2001ला शासनानं तसे आदेश काढला आणि त्यानुसार 2001ची निवडणूक जी झाली ती निवडणूक जगताप गटाच्या माध्यमातून जे उमेदवार होते त्यामध्ये आपण जर पाहिलं तर महिला नगराध्यक्षासाठी सुनीताताई अनिल वाशेंबेकर या जगताप गटाकडून उभ्या होत्या. तर त्यांच्याविरुद्ध नागरिक संघटनेकडून कौशल्यकाकी ईश्वरलाल परदेशी या उभ्या होत्या. या दोघीमध्ये खरं तर वाशेंबेकर हे पूर्वीपासून देवी गटामध्ये म्हणजे नागरिक संघटनेत होते, परंतु या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी जगताप गटाकडे प्रवेश करून ही निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी सहज सरळ लढतीत 742 मतांनी कौशल्यकाकीचा पराभव केलेला होता. यावेळेला झालेल्या निवडणुकीमध्ये जगताप गटाचे ॲडव्होकेट कमलाकर वीर, सत्यभामा बनसोडे, अजितसिंग परदेशी, राजकुमार परदेशी, बलभीम राखुंडे, गुलाम हुसेन वस्ताद, साधनाताई मंडलिक, भारत वस्ताद, सुभाबाई कांबळे व लक्ष्मीबाई आवटे हे उमेदवार निवडून आले. तर नागरिक संघटनेचे दादासाहेब सावंत, अशफाक सय्यद, किरण भोकन, रामकृष्ण माने, मंदाकिनी पवार, मेघाताई देशपांडे हे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी पुतलेबी नालवंद ह्या पराभूत झाल्या होत्या. याशिवाय जगताप गटाकडील उस्मान शेठ तांबोळी, नारायण ढाळे, रवींद्र कांबळे, तर नागरिक संघटनेकडील रामभाऊ घोलप, शिवराज जगताप, महादेव पंड, सिकंदर जाधव, बाळासाहेब घोलप ही मान्यवर मंडळी यावेळेला पराभूत झालेली होती. या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे नागरिक संघटनेच्या नावाबरोबरच सुभाष अण्णा सावंत आणि आमदार दिगंबरराव बागल हे गिरधर देवी यांच्यासोबत निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये एकत्र होते. तर जगताप गटानं मात्र आपले जे असणारे नेहमीचे सहकारी त्यांना आपल्याबरोबर घेऊन काँग्रेस चिन्हावर ही निवडणूक लढवली होती. एवढंच नाही तर काँग्रेस आणि भाजपची पहिल्यांदाच युती या महाराष्ट्रात झाली. तर ती म्हणजे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सन 2001मध्ये त्यांना युती करून भाजपच्या प्रतिनिधींना निवडणुकीसाठी आपल्याबरोबर घेतलं आणि त्यावेळेला भाजपचे DS गायकवाड व लीलाताई शहाणे यांनी कमळ हे चिन्ह घेऊन जगताप यांच्याबरोबर युती करून निवडणूक लढवली होती. भाजप आणि जगताप गटाला या युतीचा फायदाही झाला आणि त्यावेळेला काँग्रेसच्या चिन्हावरती माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला 11 जागा मिळाल्या होत्या. अशा प्रकारे 2001 पर्यंत आपल्याला चित्र पाहता येईल.